महायुतीच्या जागा वाटपावर अद्यापही चर्चा सुरू आहे, कारण भाजपची 150 जागांची मागणी आणि सेनेच्या 100+ जागांच्या मागणीमुळे शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे आणि त्यामुळे महायुतीचा जागा वाटपाचा तिढा कधी सुटणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय। चर्चा तर 150 वर वाढलाय, कितीवर वाढलाय याबद्दल भाष्य करणे योग्य नाही। हे सर्व नेते एकत्रित बसून निर्णय घेतील आणि त्याची घोषणा मला वाटतं 1-2 दिवसांमध्ये होण्याची शक्यता आहे। राज्यात महापालिकांच्या महासंग्रामाला सुरुवात झाली आहे, मात्र अद्यापही महायुतीतल्या जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही। भाजप शिवसेनेत जागा वाटपावर चर्चा सुरू असून येत्या 2 दिवसात त्यावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। भाजप मुंबईत 150 जागा लढवण्यावर ठाम आहे, त्यामुळे भाजप आणि शिवसेनेत जागांवरून रस्सीखेच अद्याप सुरू आहे। भाजप 150 जागांवर तोडगा निघालाय, मात्र 77 जागांवर अजूनही पेच कायम आहे। मुख्य म्हणजे भाजप मुंबईत 150 जागांवर लढण्यावर ठाम आहे, तर शिवसेना देखील 100+ जागा लढण्यावर आग्रही असल्याची माहिती आहे। त्यामुळे भाजप सेनेत जागा वाटपावरून चांगलीच ताणाताणी सुरू आहे। महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचं संजय शिरसाटांनी म्हटलंय, तर 1 ते 2 दिवसात जागा वाटपावर शिक्कामोर्तब होणार असल्याचंही संजय शिरसाट यांनी सांगितलंय। 1-2 दिवसामध्ये महायुतीची चर्चा पूर्ण होईल। या महायुतीच्या चर्चेमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि अजित दादा हे प्रामुख्याने सहभागी झालेले असतात। म्हणून चर्चा तर 150 वर वाढलाय, कितीवर वाढलाय याबद्दल भाष्य करणे योग्य नाही। हे सर्व नेते एकत्रित बसून निर्णय घेतील आणि त्याची घोषणा मला वाटतं 1-2 दिवसांमध्ये होण्याची शक्यता आहे। नगर परिषद निवडणुकीत भाजप आणि शिवसेना वेगवेगळी लढली। नगर परिषदेत युती व्हावी ही शिवसेनेची इच्छा होती, मात्र भाजपनं अनेक ठिकाणी युती केली नाही। मात्र पालिका निवडणुकीच्या आधीच रवींद्र चव्हाणांनी भाजप शिवसेनेच्या युतीची घोषणा केली। मात्र आता शिवसेना आणि भाजपात जागा वाटपावर अडले। येत्या 2 दिवसात महायुतीच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। त्यामुळे भाजप 150 जागांवर लढणार का, तसंच शिंदेची 100+ जागांची मागणी पूर्ण होणार का, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।